एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आज सकाळी सकाळी पियाला मस्त अशा ड्रेसमध्ये मी तयार करते, कारण तिच्या स्कूलमध्ये आहे फॅन्सी ड्रेस. कॉम्पिटिशन वगैरे नाही आहे, पण त्यांना दिलेलं आहे की कोणी महाराष्ट्रीयन लुक करायचा किंवा मग साऊथ इंडियन. तसं ती पियाला जे आहे ना ते असं म्हणजे पंजाबी ड्रेस वगैरे वेअर करून तिला जायचं होतं आणि थोडं त्यावर जे आहे अबाउट पंजाबवर थोडं स्पीच पण द्यायचं होतं. सो कालच्या दिवशी गंमत अशी झाली की तिला म्हणजे कालच सांगितलं त्यांनी की उद्याच्या दिवशी हे सगळं करायचं आहे म्हणून. तर आमच्याकडे असा ड्रेस नव्हता की तिचा लूक असा पंजाबी गर्लसारखं होईल म्हणून. तर तिचं चाललं होतं की आपण नवीन घेऊयात, पण म्हणजे रात्र पण होती आणि सायंकाळनंतर लगेच जाऊन घेणं आणि ते सगळं मला काही व्यवस्थित वाटत नव्हतं. मी तिला सांगत होती की तू स्कूललाच जाऊ नको असं, पण तेवढ्यात लक्षात आलं की चला तिच्या मैत्रिणीला जे आहे तिच्या आईला विचारून बघावं की तुमच्याकडे आहे का असा ड्रेस. तर लकीली त्यांच्याकडे होता, मग आम्ही त्यांच्याकडूनच घेतला आणि तोच ड्रेस ती पियाला जे आहे ते वेअर केलेला आहे आणि खूपच छान दिसतोय तिला हा ड्रेस. अगदी म्हणजे मेकअपच्या नावाने फक्त मी तिला लिपस्टिक लावली आहे, ती पण थोडंसं जरा लूक उठून दिसायला पाहिजे म्हणून, कारण त्यांचं फोटोशूट वगैरे हे सगळं होणार होतं म्हणून मी लिपस्टिक तेवढी लावली. अदरवाईज मग मी जे आहे सगळं अवॉइडच करते. फक्त मॉइश्चरायझर मी तिला लावून दिलं होतं, कारण आता काय होतं आहे ना की म्हणजे थोडी थंडी वाढली आहे त्यामुळे स्किन खूप ड्राय दिसते तिची. तिच्यासाठी पर्टिक्युलर अजून असं कुठलं मॉइश्चरायझर नाही आहे माझ्याकडे. मी तिला लावतच नाही जास्त करून. तिला जे म्हणजे ऑइल वगैरे असतं ना जॉन्सन बेबीचं, ती रात्री जसं मी तुम्हाला सांगितलं ती स्वतःच लावून घेते. मग मी तिला कधीतरी सांगते की पिया आधी फेसला लावून घे आणि मग तू पायांना लाव. सो ती मसाज पण करून घेते आणि माझं बघून पण ती संडे वगैरे असला तर मी जसं फेसला मसाज करते तसं ती पण करते. मग एवढी स्किन ड्राय होत नाही. आणि बघा अशी नॉर्मल जी आहे लिपस्टिक लावली. ही लिपस्टिक मी तुम्हाला इथे टॅग करेल, नाही तर मग डिस्क्रिप्शनमध्ये तिची लिंक देते तुम्हाला. खूप छान आहे, म्हणजे खूपच डार्क येते. आधी मी तिला थोडंसं लिप बाम लावला आणि मग त्यानंतर तिच्यावर अगदी एकच असं स्वाईप असतो ना तसं केलं आणि मर्ज करून घेतली सगळी. आणि लॉंग लास्टिंग आहे, लवकर निघत नाही ती. आणि व्यवस्थित जर तुम्हाला डार्क लिपस्टिक लावायला आवडत असेल ना तर मग तो विषयच संपला. खूपच छान दिसते ती आणि खूप लॉंग लास्टिंग पण आहे. तर चला, पियाचा असा हा तयार झालेला आहे. आणि ती काल ड्रेस ट्राय करण्यापासून तर आतापर्यंत ना ती भांगडाच करत होती या ड्रेसवर आणि डान्सच चालला होता. हे पियाचा फोटो विथ मेकअप आर्टिस्ट आणि तिचे काही फोटो तुमच्यासोबत शेअर करते मी आता. महत्त्वाचं असं होतं ना की हा जो असा म्हणजे मुलांना काहीतरी नवीन छान ड्रेस घालून स्कूलमध्ये पाठवणं, तर तेव्हा ना म्हणजे आपला मम्मी लोकांचा वेळ असा असतो ना की टिफिन बनवा, बॅग पॅक करा किंवा मग त्यांचं सगळं त्यांना तयारी करा. यांच्यामध्ये एवढी घाई गडबड होते ना की लास्ट मोमेंटला जेव्हा मुलं घरातून बाहेर निघत असतात ना, म्हणजे आता तरी त्यांचं एवढं म्हणजे फंक्शन होत नाही किंवा एकादशी वगैरे सेलिब्रेट होते बघा, नवरात्री वगैरे, ते सगळं ड्रेस घालून जायचं एवढं जास्त नाही आहे. ज्युनियर सिनियरला खूप व्हायचं, पण तेव्हापासून मी हे रिअलाईज केलेलं आहे की आपल्याकडे हा असा वेळच नसतो की म्हणजे त्यांना जरा 5 मिनटं बसून निवांत त्यांच्यासोबत बोलावं, कारण तेव्हा इतके छान मस्त दिसत असतात. पिया इतकी छान दिसते, मला असं वाटतं की थोडं 5 मिनटं अजून पाहिजे होते. जरा लवकर उठली असती, लवकर तयारी केली असती, म्हणजे मला 5 मिनटं अजून तिच्यासोबत बसून छान बोलता आलं असतं. आणि तिला मी नॉर्मल अशी हेअरस्टाईल केली होती आणि 2 पुढे अशा लठा वगैरे काढल्या होत्या. ती त्यांना इतकी जपत होती की अशाच्या अशा पाहिजे. ती होल्ड करून अगदी गाडीवर जाताना सुद्धा दोघांना पकडून गेली होती की हवेने खराब व्हायला नको. चला, पिया शेवटी आता जाते आणि बघूयात काय होतं, कसं तिचं स्पीच वगैरे होतं, पण खूप छान दिसत होती. 2 दिवसापूर्वीच ना मी केळीचे जे साल असतात ना तर ते एका डब्यामध्ये पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते आणि आज म्हटलं त्यांना डायल्यूट करून जे आहे झाडांना हे पाणी द्यावं. आणि मी म्हणजे कंपोस्ट वगैरे सोबत मी ह्या सगळ्या गोष्टी करत असते. म्हणजे जर जास्तीचे असे माझ्याकडे ऑनियनचे आपले म्हणजे कांद्याचे जे सालं निघतात ना, आपण जास्तीचा कांदा कट करतोय मग खूप साली निघतात, तेव्हा पण मी डब्यात त्याला पाण्यात भरून ठेवते आणि ते पाणी नंतर थोडं एक्स्ट्रा पाण्यात ॲड करायचं आणि ते झाडांना द्यायचं. आणि उरलेलं जे काही केळीचं साल वगैरे असतं ना, तर तुम्ही जर कंपोस्ट बनवत असाल ना तर ते त्यामध्ये टाकायचं. लवकर कंपोस्ट बनायला जरा मदत होते, कारण ते लवकर डिकंपोज होतं. सो असं हे सगळं जे असतं, जसं केळीचं साल आहे यामध्ये खूप जास्त जे असतं ना पोटॅशियम असतं आणि झाडांसाठी खूप जास्त गरजेचं आहे. सो घरच्या घरी असे थोडे छोटे मोठे जे आहे फर्टिलायझर बनवायचे आणि झाडांना देत राहायचं, जेणेकरून त्यांची हेल्थ जी राहील ती नेहमी चांगली राहील. आणि मागे बरेचसे फ्लावर येऊन गेले या जास्वंदाला आणि त्यांना कट करणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण त्यांना कट केलं तेव्हाच झाडाची जी एनर्जी आहे ती नवीन म्हणजे छोट्या छोट्या जे बर्ड्स आहेत
कड्या आहेत त्यांच्यावर जी होते ती शिफ्ट होते, नाहीतर मग झाड पूर्ण जी एनर्जी असते ह्या फुलांना अजून त्यांना स्टोअर करण्यामध्ये घालवत असतं. तर बघा इथे हे सीडपासून ग्रो केलं होतं, लक्षात नाही मला नाव याचेही फ्लावर येते पण खूप छोटं येते, पत्ते खूप त्याचे असे म्हणजे खराब व्हायला लागले आणि आता नाही राहणार ते, 1-2 अजून थोडं 8-1 दिवस आणि नंतर खराबच होईल. आणि पिटुनिया तर मग आता विचारूच नका. खूपच छान वाटतं म्हणजे बाल्कनीत आली की मला असं वाटतं की मी तुम्हाला रोज दाखवायचं की नाही दाखवायचं, पण मी आल्यानंतर मला एवढं छान वाटतं बघायला. तर मला असं वाटतं की तुम्हालाही छान वाटेल म्हणून मी दाखवत असते. ही पियाने काल तिथे सगळे संत्रीचे सालं वगैरे ठेवले होते आणि काय झालं, माझी देवपूजेनंतर ना फुलं असे उरले होते, तर पियाने सगळ्या झाडांमध्ये जेवढे फुलं होते ना तेवढे तिने झाडांमध्ये असे रचून ठेवले होते. मला कमेंट आली होती की तू असं झाडांमध्ये फुलं का ठेवलेत म्हणून, तर तिने हे नॉर्मल असे रचून ठेवले होते आणि जसं मी त्यांना पाणी देते ना तर त्यांना खालून थोडं पाणी मिळतं आहे. तर आता 8 दिवसापेक्षा सुद्धा जास्त झाले आहेत, पण अजूनही ते फ्रेश आहेत बऱ्यापैकी. सो असा डबलचा फायदा जो आहे फ्लावरचा, आम्ही देवघरातल्या फ्लावरचा अशा पद्धतीने घेतो आहे आणि मला आधी काहीही माहीत नव्हते की असं काही राहील आणि फ्रेश राहतील, पण छान दिसतात. आणि हा छोटासा माझ्या बाल्कनीचा व्ह्यू. तर काम जर तुम्ही ठरवलं आहे की वेळेवर करायचं आहे आणि जर नाहीच झालं ना तर मग त्याच्या अल्टरनेट अजून एक वेळ ठरवून ठेवायची. जसं माझं ठरलेलं असतं म्हणजे फिक्स असतं बऱ्यापैकी की जर मी ह्या दिवशी माझं बाथरूम नाही क्लीन झालं तर मग मी ह्या दिवशी केलंच पाहिजे. आणि म्हणजे मी नॉर्मली जे आहे जनरली रोज वगैरे क्लीन करून घेते, पण आमच्याकडे खूपच हार्ड वॉटर आहे आणि तुम्ही खालची जी टाईल आहे ती बघताय तुम्ही तर थोडी ब्राऊन कलरची आहे, त्यामुळे सुकल्यानंतर काय होतं ना भरपूर असे पांढरी लेअर जी असते ना ती याच्यावर दिसत असते आणि असं वाटते की अशी भुरसट टाईल जी आहे ती आम्ही लावली आहे, पण अक्षरशः हा टाईल खूप छान आहे, पण हार्ड वॉटरने जे आहे ना भरपूर डाग पडतात पाण्याचे. मग त्यामुळे मी आठवड्यातून किमान एकदा तरी ना माझ्याकडे आता हे सोल्युशन लकीली मला मिळालं, नाही तर मग मी महिन्यातून एक वेळा जे आहे ना पूर्ण म्हणजे जे आपलं ॲसिड असतं ना ते पूर्ण टाकून आणि मग भरपूर त्याच्याने क्लीन करावं लागायचं. तेव्हा ते पूर्ण जे असतं ना हार्ड वॉटरची डाग असतात ना ते तेव्हा निघायचे. पण मला असंच तुमच्यापैकीच सजेस्ट केलं की तू हे वापरून बघ म्हणून, आणि मग मी ऑनलाईनच याला मागवलं होतं. रूफ म्हणून हे लिक्विड आहे, तुम्हाला म्हणजे हार्डवेअरची जी दुकानं असतात ना तिथेही मिळेल, पण प्रॉब्लेम हा होईल जी प्राईस असते ना त्या प्राईसमध्ये तुम्हाला मिळेल. आणि जर तुम्हाला म्हणजे थोडं कमी भावात पाहिजे असेल तर मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि हा मी तुम्हाला आता ब्रश दाखवला ना तो पण बघा खूप छान असतो, म्हणजे जे कोपरे असतात ना ते अशा नॉर्मल ब्रशने घसता येत नाही, तर असा ब्रश असला ना तर बऱ्यापैकी चांगला जोर लावून आपण कोपरेही छान घसून घेऊ शकतो. आणि हे लिक्विड खूप छान आहे, अगदी म्हणजे तुम्हाला खूपच डायरेक्ट हार्ड वॉटर सगळे स्टेन काढून दिलं असं नाही, पण 90% जे असतं ना तुमचं बाथरूम पूर्ण क्लीन व्हायला लागतं. आणि आपण जर रेग्युलर याला यूज करत राहिलो मग जास्त डाग साचतच नाही आणि मग त्यामुळे जास्त क्लिनिंगचे एफर्ट्स घेता येत नाही. पटापट लावलं मी याला. आणि आधी चप्पल मी घातली नव्हती, चप्पल घालायची कधी म्हणजे जेणेकरून पाय खराब होणार नाही, कारण शेवटी कुठले असले ते लिक्विड आहे, केमिकल्स आहेत त्यामध्ये. सो चप्पल वगैरे घालून क्लीन करायचं. हाताला तुम्ही ग्लोव्ज असेल तर अतिउत्तम, नसलं तर मग पटापट जे आहेत न हाताला जास्त काही लागता जे आहे ते क्लिनिंग करून घ्यायची. आणि जास्त हार्ड वॉटर असेल ना तुमच्याकडे म्हणजे जास्त डाग पडलेले असतील तर हे लावून ना 15-20 मिनटं पडू द्यायचं, किंवा मग तुम्ही अर्धा-1 तास पण ठेवू शकतात आणि नंतर थोडं स्क्रब करून याला जे आहे क्लीन करायचं, मग अजून छान क्लीन होतं. पण घाई गडबड होती म्हणून मी लावलं सगळ्याकडे, स्क्रबिंग केली आणि लगेचच वॉश करून टाकलं बाथरूम. आज अजून एक महत्त्वाचं काम जे आहे ते मला करून घ्यायचं आहे, ते म्हणजे गरजेचं पण आहे. आज मला गरज आहे त्या गोष्टीची म्हणूनच करते आणि म्हणून वेळात वेळ काढून जे आहे गोष्टी पटापट आवरल्या सगळ्या, बाथरूम वगैरे क्लीन करण्याचं, आणि इथे येऊन बसली मी आता. तर बघा मी ना म्हणजे मला खोबऱ्याचं जे पावडर असतं ना भाजून मी पावडर बनवून ठेवते, हे तुम्हाला माहीतच आहे. आणि स्टार्टिंगला माझे जे एक्सप्रेशन आलेत ना ते यासाठी आले की हे खोबरं कट करणं म्हणजे ना अक्षरशः हात लाल होऊन जातात, एवढा जोर लावावा लागतो. पण हा चाकू आहे सध्या तर नवीन आहे, धारदार आहे, पण इतकं छान पटापट खोबरं कट होत होतं, असं वाटते जसं आपण म्हणजे नॉर्मल टमॅटो कांदा कापतोय ना अशी मला फिलिंग येत होती, इतकं छान कट होत होतं. म्हटलं बरंच झालं आता म्हणजे हा चाकू आहे, याच्यानंतर याची धार थोडी कमी झाली ना की ह्याच्या सेटमधलाच अजून एक काढेल आणि खोबरं कट करण्यासाठी तर नवीनच चाकू यूज करायचा, जेणेकरून एफर्ट्स खूप वाचतात. इथे मी जवळजवळ पावशेरपेक्षा थोडं जास्त जे खोबरं होतं सुकं खोबरं तर त्याला मी कट करून घेते आणि भाजून वगैरे जे आहे त्याची पावडर बनवून ठेवते. म्हणजे मग काय होतं की जेव्हाही आपण मसाल्याची भाजी वगैरे बनवतो ना तेव्हा प्रत्येक वेळी आपल्याला खोबरं भाजून घ्यावं लागत नाही. आणि काय होतं तेव्हाच जर तुम्ही त्याला मिक्सरमध्ये फिरवण्याचा प्रयत्न केला बाकीच्या दुसऱ्या मसाल्यांसोबत तर गोष्ट अशी होते की ती तेव्हा व्यवस्थित बारीक पण होत नाही. मग आपल्याला खूप जास्त त्यामध्ये जे आहे पाणी ॲड करावं लागतं आणि फिरव लाईट बिल तर येतच, पण शेवटी जितकं तुम्ही मसाला बनवताना त्यामध्ये पाणी घालणार मिक्सरच्या भांड्यात तर नंतर तुम्हाला तो मसाला भाजताना
तेलातून परतून घेताना तेवढा गॅसही तुमचा वेस्टेज जाईल आणि तुमची मेहनतही आहे, म्हणजे वेळ पण आहे तो पण तुमचा जाईल, सगळंच वाचवायचं आहे. तर मग थोडा वेळ काढून आपण हे आधीच जे आहे म्हणजे मॅनेजमेंट करून ठेवलं पाहिजे, म्हणजे सगळ्याच गोष्टी मग वाचतात. आता मी त्याला भाजून घेतलं होतं छान आणि त्यानंतर जे आहे गार होऊ दिलं. गार झाल्यानंतर जे आहे याचं मस्त पावडर करून घ्यायचं. अगदी तुम्हाला बारीक पाहिजे ना तर मग खूप बारीक करायला गेलं याचं तेल निघायला लागतं, पण काही हरकत नाही, आपण जे जसं आहे तसंच डब्यात भरून ठेवणार आहोत. आणि मग नंतर आपण भाजीला जेव्हाही मिक्सरमधून याला फिरवून घेऊ दुसऱ्या मसाल्यासोबत, तेव्हा आपण त्यातून थोडं तेलही घेऊ शकतो. लास्ट टाईम मी खूप बारीक करून ठेवलं होतं, पण ह्यावेळेस मी थोडं चरचरीत ठेवलं आहे, म्हणजे खूप जास्त पण नाही पण अगदी तेल नाही होऊ दिलं, नाहीतर ते मागच्या वेळेसचं मस्त बारीक झालेलं होतं. तर आता दाखवते मी तुम्हाला कसं करून घेतलं आहे म्हणून. आज मसाले भाजीच बनवायची होती आणि म्हणूनच जे आहे ना मी हे खोबऱ्याचं जे आहे पावडर बनवून घ्यायचं जे आहे ते डिसाईड केलेलं आणि हे सगळ्या गोष्टी करायच्या होत्या, बाथरूम क्लीन करायच्या होत्या. तर मग माझा किचन म्हणजे सकाळपासून जे पण ब्रेकफास्ट आणि सगळे चहाचे भांडे वगैरे होते ना, सगळे जमा होते आणि म्हटलं बाकीचे पहिले हे कामं करूयात आणि मग जेव्हा सगळे भांडे जे आहेत ना आपण जेव्हा जेवण वगैरे झाल्यानंतर मगच क्लीन करेल, कारण मी जास्त ठेवत नाही, जमा झाले ना की वेळ खूप लागतो. बघा आता जे हे सगळं क्लीन करायला लागेल ना, कारण किचन ओटा पूर्ण क्लीन केल्याशिवाय तर चालणारच नाही, तो वेळ तर जातोच आणि मग एक्स्ट्राचे जे भांडे जमा होऊन जो अर्धा तास इथे जातो ना आपला पूर्ण किचनमध्येच उभं राहून फक्त क्लिनिंगसाठी, तो माझा वेळ बऱ्यापैकी वाचतो. कारण मग सगळे जे सकाळचे ब्रेकफास्टचे वगैरे भांडे असतात ना ते सगळे जर घासून घेतले तर. आणि बघा म्हणजे आज अशी गोष्ट झाली ना, सकाळी माझ्याकडून एका गॅसवर दूध पण ओतलं आणि दुसऱ्या गॅसवर माझ्याकडून चहा पण ओतली आणि त्यानंतर मी तसंच त्यावर स्वयंपाक बनवला. सगळं अगदी कडक झालं होतं तिथे, अगदी म्हणजे गरम होऊन असलं कडक झालं होतं. तर मग स्क्रबरने स्क्रब केलं ना तर म्हणजे निघतं, पण हात खूप खराब होतात म्हणून असा ब्रश आहे माझ्याकडे. तर ओला नाही करायचा त्याला, कोरडस जे आहे ना सगळं कोरडं त्याच्याने खरडून काढायचं, म्हणजे जेणेकरून हा ब्रश पण खराब होत नाही. कारण लास्ट टाईम माझा असाच एक ब्रश होता जो ओला म्हणजे पाणी टाकून त्याला यूज करून ना त्याचं म्हणजे जंग लागायला लागला आणि सगळे त्याचे ब्रिसल्स खराब झाले. मी लास्ट टाईम पण जेव्हा असं क्लीन केलं होतं तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर केली होती, पण बरेच लोक नवीन असतात आणि मग छोट्या छोट्या टिप्स ज्या असतात त्या राहून जातात द्यायच्या, म्हणून म्हटलं रिपीट करूयात. तर मी ते कोरडंच सगळं असं स्क्रब करून जे आहे काढून घेतलं. लवकर पण निघतं आणि महत्त्वाचं म्हणजे जास्त मेहनतही लागत नाही आणि ब्रश पण आपला जो आहे तो लवकर खराब होत नाही. चला, इथे सगळे भांडे माझे जे आहेत आवरून झालेलं आहे, किचन पूर्ण सेट आहे आता. मी घरीच जे आहे पालक ग्रो केली होती हे तुम्हाला माहितीच आहे आणि 3 ते 4 वेळा त्याच्यामधून मी बऱ्याच वेळा जे आहे पालक कट करून डाळ पालक माझी बनवून झाली आहे. आता म्हटलं हिला बाहेर काढून घेऊया. छोटे छोटे पालक ग्रो होत होत्या, पण ज्या ऑलरेडी माझ्या मोठ्या झाल्या होत्या ना तर त्यांच्या रूट्स एवढ्या मोठ्या झालेल्या असतील ना त्यामुळे ते छोट्या वर येतच नव्हत्या. यांनीच पूर्ण जागा जी आहे ती पूर्ण ऑक्युपाईड जी होती ती केलेली होती, म्हणून म्हटलं आता जाऊ दे, यांच्यात जीव अटकवण्यात काही अर्थ नाही. अजून 1-2 कुंड्या आहेत त्यांचीही माती सगळी काढून घेते, जेणेकरून नर्सरीत जाण्याचा बेस बनलाच माझा. तर माझ्याकडे कुंड्या असल्या पाहिजे जेणेकरून प्लांट्स आणले की लगेच 1-2 दिवसात लावता येतात आणि त्यासाठी माती माझी तयार पाहिजे महत्त्वाची म्हणजे. म्हणून जी खराब वगैरे थोडी माती अशी व्यवस्थित काढून जे आहे सॉर्टेड करून ह्याच जे आहे पिशवीवर इथे मी पसरवून ठेवते. 2 दिवस 3 दिवस छान जे आहे उन्हात पडू द्यायची आणि मग माती जी आहे रेडी टू यूज असते. तर बघा किती इझी आणि सोप्या पद्धतीने मी इथे पालक ग्रो केली होती आणि बऱ्याच दिवस तिचा आस्वादही घेतला. हे जे होतं ना टँगल हार्ट, तर हे बऱ्यापैकी छान चाललं होतं, पण आम्ही गावी गेलो दिवाळीला आणि तेव्हा हे तिथेच हँग केलं होतं. सो सगळ्याच कुंड्या मी शिफ्ट केलेल्या नव्हत्या, बाकीच्या राहू दिल्या होत्या मी, त्यामुळे याला तर मग 3-4 दिवस पाणीच नव्हतं, सो ते खराब झालेलं. आणि हे जे आहे ना ही बास्केट ना आकाशकंदील असते ना, माझ्या पप्पांनी त्यांच्याकडे होती खूप जुन्या पद्धतीचा आकाशकंदील आणि ही बास्केट त्यांच्याकडे पडून होती, मी घेऊन आली होती आणि त्यामध्ये जे आहे मी ही टँगल हार्ट ग्रो केलं होतं. आणि काही दिवसापूर्वी पुदिना आणला होता बघा, त्याच्या ज्या स्टिक्स होत्या ना म्हणजे सगळ्या काड्या मी अशा मातीत खोचून दिल्या होत्या, त्याच्यातून पण काही ज्या आहेत त्या जगलेल्या आहेत आणि याच्या पुढे जेव्हा ते अजून छान ग्रो होतील ना तेव्हा तुम्हाला दाखवते मी. अगदी सोपं आहे, तुम्ही पाण्यात पण त्यांना ठेवू शकतात आणि लगेच जे आहे त्यांना रूट्स यायला लागतात. मातीत जर लावलं ना तर मातीत छान ओली करून ठेवायची, जास्त ओली ठेवायची म्हणजे जेणेकरून त्यांच्या रूट्स जे आहेत लवकर डेव्हलप होतील. चला, आता मी हे मातीचं काम कंप्लीट करते. अपेक्षा करते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. कसा वाटला ना मला कमेंटमधून नक्की सांगा आणि आवडला असेल ना तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.